संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात पोहोचले। थेट जाऊयात। धर्म तुकोबरांनी शिकवला, माझ्याकडे लक्ष द्या। धर्म तुकोबरांनी शिकवला, धर्म छत्रपती शिवरायांनी शिकवला, धर्मराजांनी शिकवला, धर्म संभाजीराजांनी शिकवला, धर्म या ठिकाणी अनेक साधू संतांनी शिकवला। जसे या ठिकाणी साधू संतांनी धर्म शिकवलं का, तसे या ठिकाणी वीर मावळे छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांनी देखील धर्म शिकवला। मला कसा शिकवला ऐका। ज्यावेळेस या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुलतानी सत्ता राबत होती आणि सुलतानी सत्ता राबत असताना त्यावेळेस एक असा अलौकिक दिव्य पुरुष या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला। त्या कोणत्या किल्ल्यावर आला? तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर। अशा या ठिकाणी वीर महापुरुष, अशा या ठिकाणी साक्षात भोले बाबांचा अवतार असे छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी जन्माला आले। महाराज शिवनेरी किल्ल्यावर आणि म्हणून म्हणतायत ना, एकच राजा इथे जन्मला। टाळी वाजवा राजांचं आगमन झालं स्टेजवर, ऐका टाळी वाजवा। हो, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी। माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावरी, माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावरी। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी। माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावरी, माझ्या सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर। जात पाठीला धर्म मानिला जगला माणूस बरी, छत्रपती शिवाजी महाराज, वीर संभाजी महाराज, मराठा माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात पोहोचलेत। मनोज जरांगे पाटील हे सध्या झोपलेलेच आहेत, त्यामुळे दोन्ही नेत्यांची चर्चा होणार की नाही याबद्दल साशंकता आहे। या अगोदर सुद्धा काही नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले होते। उपोषणाचा चौथा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील हे नेत्यांशी सध्या फारसे बोलत नाहीये, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्याशी काही चर्चा होतीये का मनोज जरांगे पाटील यांची याकडे लक्ष आहे। वेगवेगळ्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी गेले 4 दिवसात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे, आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे। याच नेत्यांमध्ये आता संभाजीराजे छत्रपती यांचंही नाव घेतलं जाईल, कारण संभाजीराजे छत्रपती काही वेळापूर्वीच आझाद मैदानामध्ये पोहोचले। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतात, पण मनोज जरांगे पाटील हे अजूनही झोपलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संभाजीराजे छत्रपती यांची चर्चा होईल की नाही हे अजूनही स्पष्ट नाही आहे। आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाण्याविना आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। कालपर्यंत मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते, पण पाणी घेत होते, पण आजपासून त्यांनी निर्जळी उपोषण करण्याचा निर्धार केलाय, त्यामुळे आता ते पाणीही घेत नाहीये। आणि भेटायला येणाऱ्या काही नेत्यांशी मनोज जरांगे बोलतायत, पण सर्वच नेत्यांशी बोलणं त्यांना शक्य होत नाहीये।
मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे आंदोलन स्थळावरून कदाचित निघण्याच्या तयारीमध्ये. शांत बसा, कलमा करू नका, सर्वजण शांत बसा. हॅलो, सर्वांना विनंती, खाली बसून घ्या. सर्व मराठा मावळ्यांना विनंती, खाली बसून घ्या. आता छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांची चर्चा होऊ शकली नाही, कारण मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती 4 दिवसांच्या उपोषणामुळे आता ते फार बोलू शकत नाही. पण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आणि आपल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असं सांगून संभाजीराजे छत्रपती हे आता आझाद मैदानातून निघाले.